तब्येत कशी आहे? आता पाय दुखायला लागलाय हा. हा हा ना, दुपारी दिघी पण लावलं होतं आयडेक्स. ओके, हे दुखत आहे नुसतं दलिंद्री. तू बरी झालीस, मी आजारी पडलो. तर एक पडलं की सगळेच पडते दादा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी दामोदर शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. ए स्वीटी, काय झालं? अंग कशाला खाजवतीस? येडी. इथं पप्पा फोनवरती बोलतायत. मम्मी मस्त माझ्यासाठी गरमागरम चपाती बनवतीये. एक चपाती दे, 2 चपाती केली. तू चहा पिलीस? ते मला फटाफट नाश्ता करून जायचंय, साईडला जायचंय. बघ कुठे शिरली, तिला काय ए, सांगायचे? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? तुझ्यासाठी केलंय काय ते बरोबर नीट सगळं काम? एवढं दिवसभर मेहनत करून. हा, तुझ्यासाठी केलंय का? मम्मी बोलतीये बेटा मॅजिक आता कडक होती खारी. खारी. तर मला फटाफट नाश्ता करून जायचंय, साईडला जायचंय, कारण कॉलेजमध्ये फॉर्म निघलेत, त्यामुळे मग मला तिथून भायखळ्याला जायचंय. कॉलेजमध्ये जायचंय दुसरा, तेच फॉर्मच्या बद्दल विचारायला. कारण यांची ड्यू डेट लय कमी आहे. सायन्सची तर ड्यू डेट 8 आहे. ग्रँड गव्हर्नमेंट कॉलेज आहे ना भायखळ्याचं, तिथं काहीतरी 10 समथिंग आहे. पप्पा बोलले की मी येतो सोबत तुझ्या, तर पप्पा अजून मीच जाणार आहे. पप्पांना सांग ना आंघोळ करायला लवकर. अरे दादाला फोन कर, दादा गाडी घेऊन गेलाय. हा, त्यांना पण करतो. पप्पांना आधी सांग आंघोळ करायला. बघा आले आले हे दोघं. अरे काय झालं? काय आलं? काय? ही बघा किती क्लोज येऊन बसलीये. काय यांना काय वाटतं का नाही? हे घाबरतात. ए चल पाठी हट. येडी. देऊ का फटके? चल पाटे. या मंटूला बघा. आता मी साईनला आलोय ऍडमिशन घ्यायला. पप्पा अजून मीच आलोय. आता जाऊन बघूया, अजून फॉर्म भरूया. हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला भायखळ्याला जायचंय. माझा थोडा आवाज बसलाय कारण माझी तब्येत थोडी खराब आहे. तर चला, आता मी भायखळ्याच्या कॉलेजमध्ये आलो होतो. फॉर्मचं जे मला कन्फ्युजन होतं, डाऊट होता, तेच क्लिअर करायला आलो. ते डाऊट सगळे क्लिअर झाले. आता फटाफट इथलचा पण फॉर्म भरून टाकणार आहे. सायनला गेलो होतो तर डीनशी भेटायचं होतं. मग जे डीन आहेत कॉलेजचे ते अवेलेबल नाहीत, ते बिझी आहे मीटिंगमध्ये. ते बोलले 1-1.5 तास लागेल, म्हणून आम्ही बोललो की आम्ही भायखळ्याला येतो, इथलचे जे काम आहे ना ते कम्प्लीट करून टाकतो. पप्पा चालतायत. पप्पा एवढीशी धावपळमध्येच थकले. विचार करा, मी कधीपासून धावपळ करतोय. असं आहे. तर आता परत सायन्सच्या कॉलेजला जाऊया. मी आता जस्ट घरी आलोय. सायन्सच्या कॉलेजला गेलो होतो, डीनशी भेटायचं होता, पण भाई ते एवढे बिझी आहेत ना भाई, काय सांगू. अजून फ्री ना झालेत. अजून तिथे SC ला किती एकच सीट होती. असं झालं. मग पप्पा बोलले की भाई हे लोक फॉर्म पण देत नाही कारण डॉक्युमेंट्स बरोबर नाहीत, कास्ट व्हॅलिडिटी नाहीये. तर ते बोलले की आम्ही फॉर्म नाही देऊ शकत, डॉक्युमेंट्स कम्प्लीट नाहीत. तर पप्पा बोलले काय फायदा मग. हा, पप्पा बोलले जे दुसरं कॉलेज आहे ना तिथे एकदा अप्लाय करून बघ, तिथं झालं तर ठीक, कारण इथं काय उपयोग नाही, कारण ऑलरेडी सीट बुक असते. ओपन मध्ये जरी फॉर्म भरला तरी कट ऑफ हाय असेल, अजून सीट तर नाही का. याच्याने सगळं काम होऊन जातं. एक कॉलेजमध्ये फॉर्म भरून टाकतो, बघतो झालं तर झालं, नाही तर मी प्रायव्हेट कॉलेजमध्येच ऍडमिशन घेईल. माझा आवाज बसलाय, मला सकाळपासून बरं नाही वाटत. काय माहिती, म्हणजे खूप विकनेस होतीये, गळा बसलाय, डोळे दुखतात, डोकं दुखतंय, काय माहिती. खूप अशक्तपणा वाटतोय. तर आता मी जेवायला बसलोय. डाळ भात आहे, अजून कुरकुरे. भूक पण लागली होती. आज व्हिडिओ बनवायला जाणार नाही कारण मला भाई खरं सांगतोय, मला बरंच नाही वाटत आहे. खरं मला व्लॉग बनवायला पण हिंमत होत नाहीये, एवढा अशक्तपणा येतोय. हे बघा मंटू इथं झोपले. जेवायला आलो ना तर स्वीटी येऊन बसली इथे. तर चला मग फटाफट आपण जेवून घेऊया. तर फायनली मम्मी आली कामावरून. काय? अरे देवा, अरे हे घ्या. ती असली भारी ते मोबाईल. माझी तब्येत बरी नाही तर मम्मीने गोळी आणली आहे. ती वेगळी आहे का ही वेगळी आहे? ती वेगळी, ही हे बरं, हेच आहेत, 3 आहेत, ह्या 3 आहेत. ही वेगळी, ही वेगळी. हा बघा, स्वीटी अजून तिथं झोपली आहे. तिला काय काम आहे का? तब्येत कशी आहे? आता पाय दुखायला लागलाय हा.
हा हा ना दुपारी ती पण लावलं होतं आयडेक्स. ओके ते दुखत आहे नुसतं डिलिव्हरी. तू बरी झालीस, मी आजारी पडलो. तर एक पडलं की सगळेच पडते आजारी. सगळ्या घराला असा येडा लावून मग जातात ते. हा मग मी झालं 2-4 दिवस झालं म्हणलं असं आता अजून कुणाला तरी पकडावा, म्हणजे तुला पकडलं. काय? तर भाई मी आता कुर्ल्याला आलोय. या माणसाला भेटायला. आजारी होतो तरी मी याला भेटायला आलोय. हा बोलला की मी इथंच आहे, तरी या भेटायला. मग आलो भेटायला. काय मग काय चाललंय? काय नाही निवांत सगळं तुझ्याकडे बाकी. तर आता थोडं बोलतो अजून, घरी पण जातो कारण त्याला पण घरी जायचंय. मी आता जस्ट घरी आलोय, धीरज पण घरी गेलाय. अजून आता गोळी खाऊन झोपून जातो कारण बाईक खूप थकलोय, अजून बरंच नाही वाटत आहे, आवाज पण बसलाय. तर ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा जे पण नवीन आहे चॅनलवर. तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.